हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये। हा माझा सगळ्यात पहिलाच अटेम्प्ट आहे आणि आम्ही निघालो आहोत गणपती उत्सवासाठी आमच्या गावाला, म्हणजेच देवरुखला। आणि ही सगळी जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। स्टे ट्यून। आणि ह्या जर्नीमध्ये माझ्या बाबूसोबतच्या आमच्या सगळ्या गमती जमती आणि एक पूर्ण प्रवास जो आमचा आहे का पिकनिकसारखाच असतो, तो आम्ही कसा एन्जॉय करतो हे सगळं मी हळूहळू पुढच्या शॉर्ट्समध्ये काही दाखवणार आहे। सो व्हिडिओ नक्की बघा आणि स्टे ट्यून। 6 वाजलेले आहेत आणि आता आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात करतोय। शर्वी तर सकाळी 4 वाजल्यापासूनच उठली होती सगळी तयारी करण्यासाठी। सो लेट्स स्टार्ट आवर जर्नी। गणपती बाप्पा। कुठे चालू बाबू आपण? आपण जातो देवरुखला। कोण आहे देवरुखला? आणि कोण आहे? आबा। जीजी आणि आबा आहेत। आणि आपण काय बघायला जातोय? गणपती बाप्पा। हा बोल, गणपती बाप्पा मोरया। बाबू कसा झालाय? हाताने कर। छान। कसा झालाय? छान छान। सकाळपासून बिलकुल पाऊस नव्हता आणि मी बोलेपर्यंत पाऊसच निघून गेला यार। मग मी असं व्लॉग वगैरे करते, मी थोडीशी कॉन्शियस आहे आणि म्हणजे एरवी मी इतकी बडबड करत असते आणि मला असं वाटलं खूप सोपं आहे, असं ठरवून वगैरे तर कधी काय असं बोलता येत नाहीये, पण बघूया जमतंय का। काय वाटतं तुम्हाला? तुमच्या प्रतिक्रिया नक्की मला कॉमेंट्समध्ये सांगा। वाव, सुंदर आहे ग। काय नाव आहे? रिद्धी सिद्धी। आता आम्ही पोहोचलोय पनवेलला। सॉलिड पाऊस सुरू झाला। जोरात म्हणजे एकदम मुसळधार झाला पाऊस। मुंबईत नव्हता पाऊस बिलकुल, वाटलेलं की वाटेत नाही मिळणार पाऊस। आता जसं पेणला आलोय ना आपण आता। रस्ते मला तर एकदमच बेकार। जेव्हा बऱ्याचदा आपण प्रवास करतो ना बाळांना घेऊन, तेव्हा आपल्याला असा प्रश्न पडतो की त्यांना खायला काय घ्यायचं, कारण ते बाहेरचं काही खात नाही। म्हणजे आता स्पेसिफिकली इफ आय टॉक अबाउट शर्वी। हा मी बोलते, तू बोलते, सांगते तुझ्याबद्दल सांगते। तर मला पण असा प्रश्न पडतोच बरेचदा, त्याच्यासाठी काय काय गोष्टी मी घेऊन निघते प्रवासात हे मी तुम्हाला दाखवते। सो मोस्टली पराठा। सो आज मी घेतलाय आलू पराठा। सो त्याच्यामध्ये पनीर पराठा किंवा चीज पराठा असे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या प्रवासात मी घेत असते। सो आज मी घेतलाय आलू पराठा। त्यानंतर तिची फेवरेट फ्रूट्स, जसे की तिचे फेवरेट फ्रूट्स जसे की चेरी, बनाना, ऑरेंज असं घेते। त्यानंतर घेतला आहे, हा एक प्रकार आहे सुखडी म्हणून, आमचे शेजारी राहतात, गुजराती आहेत ते, आणि त्यांच्याकडे ही डिश बनते। शर्वीला खूप आवडते म्हणून तिने आवर्जून तिच्यासाठी बनवून दिली आहे। तर ती याला बिस्किट म्हणते। एक सेकंड मी दाखवते तुम्हाला। असं एकदम एवढं सॉफ्ट आणि छान आहे, तिला आवडतं। गव्हापासून बनतो। सो तुम्हाला पण ही डिश बघायची असेल तर ह्याचं नक्की एक रेसिपी व्हिडिओ मी बनवून टाकेन। त्यानंतर मी तिच्यासाठी बनवलेले आहेत असे ड्रायफ्रूट्स अँड खजूरचे चॉकलेट्स। सो जे पण मी कॅरी करते, जे तिला आवडतात। सो असं सगळं काहीतरी छोटं मोठं तिच्यासाठी एवढ्या प्रवासात केलेलं असतं। लाडूची रेसिपी मी माझ्या शॉर्ट्समध्ये टाकलेली आहे, जी तुम्ही जाऊन बघू शकता। सो तशाच पद्धतीचे फक्त मी चॉकलेट्समध्ये त्याला कन्वर्ट केलेलं आहे।
त्यांचेच आहेत पण. तिकडनं डायरेक्ट इकडे येऊन हे झालंय. डोळा वगैरे लागतो का यांचा? क्लोज. फोटोग्राफर आता मी पोहोचलोय पोलादपूरला आणि हा आमचा नेहमीचा ब्रेकफास्टचा स्टॉप आहे. म्हणजे आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा आम्ही या रूटला म्हणजे आम्ही गावी जाताना प्रवास करतो ना, आम्ही अनेक ठिकाणी थांबलो आहे आणि इतके बॅड एक्सपिरियन्सेस आहेत ना, म्हणजे नाव मोठं आणि लक्षण खोटं असा प्रकार आहे. आणि तेव्हापासून आम्ही इथेच थांबतो. आता मी दाखवणार आहे की आम्ही कुठे उतरतोय ते. सो हे पोलादपूर बस स्टॉपच्या एक्झॅक्टली समोर रुची म्हणून रेस्टॉरंट आहे. लहान आहे, सिम्पल आहे, खूप चांगलं फूड असतं. सो तुम्ही पण जर या रूटला येत असाल तर हे हायली रेकमेंडेड स्पॉट आहे. आम्ही तरी नेहमी येतो, तुम्ही पण नक्की ट्राय करा. लेट्स गो. आणि पावसाळ्यातलं कोकण तर मेस्मरायझिंग म्हणजे स्वर्ग म्हणतात कोकणाला, ते खरंच आहे. म्हणजे डोंगराच्या मधून वाहणारे धबधबे, अशी मखमली हिरवी शेतं आणि ढगांच्या आडून अशी वेगवेगळ्या रंगछटांमध्ये असलेले ते डोंगर, म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत आहे. म्हणजे प्रत्येक दृश्यात एक वेगळीच जादू आहे. जसं तुम्ही खिडकी ओपन केली की छान थंड गारवा देणारा वारा येतोय. झापूक झापूक झुपूक कसं झापूक झुपूक कर कर कर. तर मंडळी, हा असा होता आमच्या प्रवासाचा पहिला दिवस. आता आम्ही पोहोचलोय. सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. हा व्लॉग माझ्यासाठी खूप खास आहे, कारण हा माझा पहिलाच प्रयत्न आहे तुमच्यासोबत माझं छोटंसं विश्व शेअर करण्याचा. जर तुम्हाला हा पहिला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील, ज्या की माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण हा माझा पहिलाच व्लॉग आहे. सो कमेंट्स करून मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते. आणि मी असे बरेच छान छान मोमेंट्स जे काही आता आम्ही करणार आहोत ते पुढच्या काही दिवसांमधले व्हिडिओज अपलोड करणार आहे. सो तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा. आणि मी अजून काय काय छान छान घेऊन येणार आहे. सो स्टे ट्यून्ड. बाय बाय.